क्लास इतिहास नोट शिवपूर्वकालीन भारत. शिलाहार घराणे. पहिला शिलाहार ठाणे व रायगड. दुसरे शिलाहार घराणे दक्षिण कोकण. तिसरे शिलाहार घराणे कोल्हापूर, सातारा, सांगली व बेळगाव हे शिलाहार घराणे. महाराष्ट्रातील यादव. यादव घराण्यातील भिल्ल पाचवा याची राजधानी छत्रपती संभाजीनगरजवळील देवगिरी येथे होती. त्याचा कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला. भिल्ल पाचवा याने देवगिरीच्या किल्ल्याचे निर्माण केले होते. 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली. तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला. बख्तियार खलजी याने जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील समृद्ध ग्रंथालय जाळून टाकले. उत्तरेकडील सुलतानशाही. इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घोरी येथील सुलतान महमूद घोरी याने भारतावर आक्रमण केले. महमूद घोरीचा मृत्यू इसवी सन 1206 मध्ये झाला. गुलाम घराणे. कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम घराण्याचा पहिला सुलतान बनला. इब्राहिम लोधी हा गुलाम घराण्याचा शेवटचा सुलतान बनला. रझिया सुलतान एकमेव महिला सुलतान बनली. विजयनगरचे राज्य. इसवी सन 1336 मध्ये हरिहर व बुक्क यांनी विजयनगरची स्थापना केली. आजच्या काळातील कर्नाटकातील हंपी ही विजयनगरची राजधानी होती. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. हरिहरनंतर बुक्क हा राजा झाला. कृष्णदेवराय. कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. कृष्णदेवराय याने तेलुगू भाषेमध्ये आयुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला. बहमनी राज्य. इसवी सन 1347 मध्ये राज्य स्थापन केले. पहिला राजा हसन गंगू हा होता. बहमनी राज्याची राजधानी गुलबर्गा ही होती. बहमनी राज्याचा मुख्य वजीर महमूद गव्हाण हा होता. बहमनी राज्याचे 5 शकले: वऱ्हाडची, हिमायतशाही, हैदरची, बरीदशाही, विजापूरची, आदिलशाही, अहमदनगरची, निजामशाही, गोवळकोंड्याची, कुतुबशाही ही बहमनी राज्याची 5 शकले होती. मुघल सत्ता. बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक आहे. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमधील असलेल्या फर्गना राज्याचा राजा होता. इसवी सन 1530 मध्ये बाबरचा मृत्यू झाला. पानिपतची पहिली लढाई. इब्राहिम लोधी व बाबर यांच्यात एप्रिल 1526 रोजी पानिपतची पहिली लढाई झाली. बाबरने प्रथमच तोफखान्याचा भारतात वापर केला. चांद बिबी. इसवी सन 1595 मध्ये मुघलांनी अहमदनगरची राजधानीवर हल्ला केला. निजामचा किल्ला लढवला. राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याचा उत्तर, मध्य प्रदेशचा भाग, आजचा छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भागात सुलेमानाने विस्तार. चंदेल राजपुताच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती. अकबर. अकबराने सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक दिली. अकबराने दीन-इ-इलाही हा धर्म स्थापन केला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.